नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोधी कुतूहलधरा, आत्मविरोधी कुतूहलधरा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा. नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा, नमन नटवरा, नमन नटवरा विस्मयकारा. नमस्कार, मी मनाली राजेश्री. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी रंगभूमी दिनाच्या खूप शुभेच्छा. आता मराठी रंगभूमी दिवस हा 5 नोव्हेंबर दिवशीच का साजरा केला जातो? सांगली स्थित एका अवलियाला सुचलं कळसूत्री बाहुल्यांचा प्रयोग आणि त्याने तो महाराष्ट्रात आणला. त्या अवलियाचं नाव होतं विष्णुदास अमृतराव भावे. 5 नोव्हेंबर 1843 साली मराठीतलं पहिलं नाटक सादर झालं आणि त्या नाटकाचं नाव होतं सीता स्वयंवर. हे नाटक सांगली संस्थानाचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या उपस्थितीत दरबार हॉल येथे सादर झाले. खरं तर मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ यापूर्वीच रोवली गेली होती, ती म्हणजे लोककलेच्या माध्यमातून. लोककलेच्या माध्यमातून रंजन आणि प्रबोधन या दोन्ही गोष्टी होत होत्या. जसजसा काळ पुढे गेला तसतशी मराठी रंगभूमी अधिक सशक्त आणि प्रगल्भ झाली. मराठी माणूस हा नाटक वेडा आहे आणि ह्या वेडापायी प्रत्येक कलाकार आपली कला मायबाप रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी आतुर असतो. नाट्यकलेचं मूळ हे लेखकाच्या संकल्पनेतून आकार घेते. त्याच्या डोक्यात असलेली संकल्पना जेव्हा कागदावर उतरते त्यानंतर ती मंची अवकाशात मायबाप रसिक प्रेक्षकांच्या समोर सादर केली जाते. नमस्कार, मी अभिजित झुंजारराव. मित्रांनो, मी आज तुमच्याशी इथे बोलायला आलोय ते अभिनय कल्याण या संस्थेबद्दल. अभिनय कल्याण ही संस्था गेली 25 वर्ष महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीवर सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवत असते. मग ते वेगवेगळ्या नाट्य महोत्सवांमध्ये नाटक सादर करणं असो, क्वारंटाईन थिएटर सारखा उपक्रम असो, नाट्यछटे सारखा उपक्रम असो किंवा अभिवाचनासारखा उपक्रम असो, हे सगळे उपक्रम रसिक प्रेक्षकांकरता पूर्णपणे विनामूल्य पद्धतीनं अभिनय कल्याण ही संस्था सतत राबवत असते. आणि या सगळ्या संकल्पनांना तुमच्यासारख्या मायबाप रसिक प्रेक्षकांनी वेळोवेळी उत्तम असा प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे. मित्रांनो, तसाच एक उपक्रम आम्ही गेल्या 2 महिन्यांपासून तुमच्याकरता घेऊन आलो होतो आणि त्या उपक्रमाचं नाव होतं कैलासवासी जयदेव हट्टंगडी स्मृती एकांकिका लेखन स्पर्धा. जयदेव हट्टंगडी मराठी रंगभूमीवरील एक महत्वाचं नाव. त्याच जयदेव हट्टंगडींकडून मी सुरुवातीच्या काळामध्ये नाट्यकलेचे धडे गिरवले. नेहरू सेंटरला जयदेव सरांचं वर्कशॉप सुरू होतं. त्या वर्कशॉपमध्ये मी दाखल झालो होतो आणि त्या 1 महिन्याच्या कालखंडामध्ये जयदेव सरांनी इतकं भरभरून दिलं की ते आयुष्यभर पुरेल इतकं होतं. अशा पद्धतीची माणसं तुमच्या आयुष्यात येणं आणि त्यांनी तुमचं आयुष्य समृद्ध करणं ही कुठेतरी फार महत्त्वाची घटना असते असं मला वाटतं. कारण योग्य वयात योग्य माणसं जर तुमच्या वाट्याला आली तर ती माणसं तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. आणि अशीच कलाटणी जयदेव हट्टंगडी या माणसानं माझ्या आयुष्याला दिली आणि माझ्या आयुष्यामध्ये नाटक हा शब्द पहिल्यांदा आला. मग जसं त्यांच्या हाताखाली तालमीखाली शिकत गेलो, त्याच्यानंतर प्रॅक्टिकली काही गोष्टी करत गेलो, त्यावेळेला मला जाणवायला लागलं की नाटक ही खूप अथांग अशी कला आहे की ज्याचा थांग शेवटपर्यंत लागत नाही. वेगवेगळे प्रयोग करून बघणं, त्याची मोडतोड करणं आणि त्याच्यातनं नवं काहीतरी सृजनात्मक पाऊल उचलणं आणि नवीन कलाकृती तयार करणं ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ह्या 20 ते 25 वर्षामध्ये सतत होत गेल्या. वेगवेगळे प्रयोग घडत गेले आणि या प्रयोगांमधनं मी स्वतः पर्सनली खूप शिकत गेलो. आणि काही प्रयोग असे होते की जे स्वतःवर करून बघायचे असतात, ते स्वतःवर करून बघत असतानाच ते समोरच्यावर देखील होत असतात. तर या सगळ्या जाणीवांचा जयदेव सरांकडून मिळालेल्या या सगळ्या जाणीवांचा उपयोग करून त्या माणसाला खऱ्या अर्थानं आपण कशा पद्धतीनं मानवंदना देऊ शकतो, तर
माझ्या डोक्यामध्ये किंवा रादर आमच्या सगळ्यांच्याच डोक्यामध्ये एक विचार आला की आपण जयदेव हट्टंगडी सरांच्या नावानं लेखन स्पर्धा आयोजित करूया. आज आम्ही जिथे तालमी करतो तिथे एका कक्षाला सुद्धा आम्ही जयदेव हट्टंगडी कक्ष हे नाव दिलेलं आहे. म्हणजे इतका तो माणूस आमचं आयुष्य असं व्यापून राहिलेला आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना ही संकल्पना आली, कारण 20 वर्षांपूर्वी जयदेव सरांनी सुद्धा अशा पद्धतीचं एक वर्कशॉप घेतलं होतं जे लेखकांकरता होतं, आणि तशा पद्धतीचं काम काहीतरी व्हावं. कारण आजच्या काळामध्ये थोडंसं आपण सिनेमॅटिक पद्धतीची नाटकं बघतोय किंवा ज्याच्यामध्ये नाट्य हरवलेलं आहे आणि त्याची जागा आता सिनेमांनी घेतलेली आहे. अशा पद्धतीची नाटकं कुठेतरी बघायला मिळत होती. सशक्त असं लिखाण बघायला मिळत नव्हतं. म्हणजे ही खंत नाही आहे, पण एक कुठेतरी असं जाणवून गेलं होतं की नाही, याच्यावरती काहीतरी काम झालं पाहिजे आणि ते खूप भरीव पद्धतीनं काम झालं पाहिजे. म्हणून 2 महिन्यांपूर्वी आम्ही ही स्पर्धा जाहीर केली आणि त्या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून, कर्नाटकातून, गोव्यामधून उत्तम असा प्रतिसाद मिळाला आणि 41 नवीन संहिता लिहिल्या गेल्या. 41 संहिता लिहिल्या जाणं ही खरंच खूप आशादायक गोष्ट आहे. कारण अशा पद्धतीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असताना जर आम्ही एखादं पाऊल पुढे टाकतोय, तसंच ते समोरच्यानी सुद्धा टाकणं खूप गरजेचं आहे. आणि इतका भरभरून असा प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला मिळाला, आम्ही खरंच सगळेजण भारावून गेलो होतो. आणि मग हळूहळू जशी एक पायरी आम्ही पुढे जात गेलो, तसतसे मकरंद अनासपुरे जे आमचे खूपच जवळचे मित्र आहेत आणि दासू वैद्य जे अत्यंत महत्त्वाचे असे साहित्यिक आहेत, हे दोघंजण आम्हाला परीक्षक म्हणून लाभले. ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आजच्या काळामध्ये तुम्ही केलेलं एखादं काम जज करण्याकरता तशीच उत्तम माणसं असणं सुद्धा फार गरजेचं असतं. आणि ती जबाबदारी दासू वैद्य आणि मकरंद अनासपुरे यांनी अगदी बखूबी निभवली असं मी म्हणेन. कारण तुम्ही ज्या वेळेला या सगळ्याचा निकाल बघाल, त्या निकालामध्ये तुम्हाला निश्चितच जाणवून येईल की या संहिता खरंच खूप छान पद्धतीनं लिहिल्या गेल्यात आणि तितक्या छान पद्धतीनं आणि पारदर्शक पद्धतीनं त्याचा निकाल लावलेला आहे. हे खरंच खूप महत्त्वाची घटना आहे असं मला वाटतं. कारण वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात, पण लेखन स्पर्धा त्या मानानं खूप कमी होतात. तर अशा पद्धतीच्या लेखन स्पर्धा याच्या पुढे सुद्धा अभिनय कल्याण ही संस्था आयोजित करणारच आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे, ती अशी आहे की इथून पुढे ही स्पर्धा दरवर्षी भरवण्याचा मानस आम्ही केलेला आहे. आणि याच्याकरता आम्हाला बहुमोल असं सहकार्य केलेलं आहे जयदेव सरांच्या संस्थेनं, अर्थात कलाश्रय या संस्थेनं. आणि आता सध्या त्याचं काम रोहिणी हट्टंगडी बघतायत आणि असीम हट्टंगडी, म्हणजे जे जयदेव सरांचे पुत्र आहेत ते असीम हट्टंगडी हे काम बघतायत. आणि त्यांना जसं कळलं की अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी आम्ही करतोय, त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि सांगितलं की ही ॲक्टिव्हिटी बंद करू नका, ही ॲक्टिव्हिटी पुढे चालूच राहिली पाहिजे. आणि त्याच हेतूनं आता इथून पुढे सातत्यानं ही लेखन स्पर्धा आयोजित केली जाईल. त्याच्या तारखासुद्धा आम्ही तुम्हाला आजच जाहीर करणार आहोत. कैलासवासी जयदेव हट्टंगडी स्मृती एकांकिका लेखन स्पर्धा अर्थात एकांकिकाकार ही स्पर्धा कलाश्रय आणि अभिनय कल्याण या 2 संस्थांच्या मार्फत दरवर्षी हा उपक्रम सादर होणार आहे. त्या उपक्रमाच्या तारखा असणार आहेत 28 ऑगस्ट म्हणजेच जयदेव सरांच्या जन्मदिनी, आणि याची सांगता होणार आहे 5 डिसेंबर म्हणजेच जयदेव सरांच्या पुण्यतिथीच्या दिवशी. मित्रांनो, यावर्षी जसा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात तसाच प्रतिसाद याच्या पुढे सुद्धा द्याल अशी अपेक्षा आहे. माझी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त लेखकांपर्यंत ही माहिती तुम्ही पोहोचवा. तुमचे हात असेच लिहिते राहिले तर मराठी रंगभूमीला नवनवीन नाटककार मिळतील, नवनवीन संहिता मिळतील आणि समृद्ध अशी आपली असलेली नाट्य परंपरा अधिक समृद्ध करण्याकरता आपण सगळेजण एक पाऊल पुढे सरकू. मला खात्री आहे तुम्ही सगळे उदंड असा प्रतिसाद इथून पुढे दरवर्षी देखील देणार आहात. यावर्षी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. मला आणखीन काही लोकांचे आभार मानायचे आहेत, ते म्हणजे या लेखन स्पर्धेकरता लाभलेले परीक्षक मकरंद अनासपुरे आणि दासू वैद्य यांचे, तसंच रोहिणी हट्टंगडी, असीम हट्टंगडी आणि माझी टीम अर्थात ओंकार जाधव, मनाली राजेश्री आणि रोशन मोरे या तिघांनी अत्यंत मेहनतीनं हा उपक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो की असाच भरभरून प्रतिसाद तुम्ही दरवर्षी ह्या उपक्रमाला आणि आमच्या इतर सगळ्या उपक्रमांना, नाट्यप्रयोगांना देखील द्याल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. काय करते इकडे?
अरे निकाल सांगायचा ना. हे काय सांगते, निकाल लागला? हो. ओके बाय, संपला, निकाल लागलाय, बाय बाय बाय, संपला कार्यक्रम, अरे बंद करा. म्हणजे निकाल आता सांगायचंय आपल्याला. अच्छा, त्याच्याकरता आपण बसलोय हो. का? बर बर बर. चला मित्रांनो, आता आपण निकाल लावूयात. हा बघा, माझ्याकडे निकाल आहे. बघायचा आहे? सांगायचा आहे का? हो सांगायचं ना. सांगायचं आहे? ऐकणार आहात? हो म्हणतात. हो म्हणतायत, बरं ठीक आहे, चला. तर आता आपण वळूया निकालाकडे. मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. ही उगाचच मागापासून पालनाळ लावत होती. एवढे तुम्ही सगळे बसल्यात, ते निकाल ऐकण्याकरताच बसल्यात ना, तर हिने सगळा इतिहासच सांगायला सुरुवात केली. बरं चला ठीक आहे, असो, लहान आहे पण तिने खूप छान काम केलंय या सगळ्या उपक्रमामध्ये. आणि हा, याच्या मागे 2 माणसं आहेत, या कॅमेऱ्याच्या मागे, त्या दोघांनी सुद्धा खूप छान काम केलेलं आहे. ते आता बघतायत आमच्याकडे फार अपेक्षेने की सांगा बाबांनो लवकर निकाल, जसं तुम्ही आमच्याकडे बघतायत. सांगा बाबांनो लवकर निकाल. सांगतो सांगतो सांगतो. मनाली, सुरू कर. बरं, तर आपण सगळ्यात आधी उत्तेजनार्थ पारितोषिक काढलेले आहेत, त्यांची नावं सांगूयात. याला कोणताही क्रम नसणार आहे. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असा कोणताही क्रम नाहीये. उत्तेजनार्थ पारितोषिक आता मनाली जाहीर करते. उत्तेजनार्थ एकांकिका. मुक्ती. लेखक अभय कुमार कुलकर्णी, मुंबई. सायबर क्राईम सेक्शन. लेखिका मेधा मराठे, बेळगाव, कर्नाटक. वर्तमान. लेखक आदित्य निमकर, कल्याण. कुकुच्चुकू. लेखिका मेधा मराठे, बेळगाव, कर्नाटक. फिर्याद. संदीप गचांडे, ठाणे. तव शोधनार्थम. लेखक कौशिक साऊळ, मुंबई. सटॅक. लेखक सुरेश शेलार, आंबिवली. पेन किलर. लेखक सागर पवार, मुंबई. मित्रांनो, या वर्षीच्या स्पर्धेला तुम्ही जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून आभार. हा कार्यक्रम इथेच संपला असं आम्ही जाहीर करतो. धन्यवाद. अरे हा, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं आणि हो, लक्षवेधी सुद्धा काढलेला आहे. अरे मी विसरलो होतो. फालतू विरोध करायच्या नादात ते सगळं विसरूनच गेलो मी. पण ठीक आहे, हरकत नाही. तर आता आपण वळूया सर्वोत्कृष्ट 5 एकांकिका आणि विशेष लक्षवेधी एकांकिकेकडे. तर अरे यार, बॅटरी डाऊन झाली मोबाईलची. तुझ्याकडे दिसतंय काय? याच्याकडेही दिसत नाही. संपला रिझल्ट इथेच संपला. ओके बाय. आम्ही तुम्हाला फोनवरती कळवू किंवा हा कार्यक्रम झाला की व्हॉट्सअपला मनाली जसं सगळं सांगत असते ना तुम्हाला, तसं सांगेल ती सगळं. ओके, चलो बाय बाय बाय. उठूया? हो चला, गरम पण खूप होतं. बाय. अरे थांबा ना, थोडी तरी कळ सोसा ना, काय एवढा ताण घेताय. तर 5वं पारितोषिक जात आहे 4 आणे या एकांकिकेला. एकांकिकेचे लेखिका आहे तन्वी कांबळे आणि वैभवी पानसे, पुणे येथून. 4र्थ क्रमांकाचं पारितोषिक जात आहे कॉफी या एकांकिकेला. लेखिका आहे स्वाती पाटील, अंबरनाथ इथून. 3य क्रमांकाचं पारितोषिक जात आहे आता माझी पाळी, डॉक्टर स्मिता दातार, मुंबई इथून. 2य क्रमांकाचं पारितोषिक जात आहे बिंग अँड नथिंग, ऐश्वर्या पाटील, कोल्हापूर इथून. आता आपण वळूया विशेष लक्षवेधी या एकांकिकेकडे. तर विशेष लक्षवेधी एकांकिका आहे साठी. याचे लेखक आहेत राजीव मुळे आणि यांचं ठिकाण आहे सातारा. मनापासून अभिनंदन. आता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जातंय अंक पहिला या एकांकिकेकरता समर्थ कापसे, पुणे. मनापासून अभिनंदन. आता खरंच संपलंय. मित्रांनो, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. या वर्षी जसा सहभाग नोंदवला तसा पुढच्या वर्षी सुद्धा नोंदवा, अशी अशी माझी आणि आमच्या संपूर्ण टीमची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही सगळे लेखक मंडळी या स्पर्धेकरता आले पाहिजेत. आणि सगळ्यांचे पुन्हा एक वार आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. आणि जाण्यापूर्वी तुम्हाला जर काही तुमच्या सूचना या स्पर्धेच्या संदर्भात किंवा एकूणच या सगळ्या ऍक्टिव्हिटीच्या संदर्भात जर काही सूचना द्यायच्या असतील तर मनालीचा नंबर तुमच्याकडे आहे आणि ओमकार आणि रोशनचा सुद्धा नंबर तुमच्याकडे आहे. तुमच्या सूचना सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे हा सगळा उपक्रम अजून चांगला आणि अजून गंमतशीर कसा करता येईल आणि अर्थातच अजून त्याला ऑथेंटिसिटी कशी आणता येईल. पारदर्शकता तर आम्ही पूर्णपणे ठेवलीच होती आणि अजून ऑथेंटिसिटी कशी येईल याच्याकरता आपण नक्कीच प्रयत्न करू. पुन्हा एकदा धन्यवाद आणि मराठी रंगभूमी दिनाच्या मनापासून शुभेच्छा. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. अर्थात मान्यवर आम्ही दोघंच आहोत, त्यामुळे आभार.
बाय. बाय.